मध्यवर्ती पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याचा राग मनात धरून एका महिलेसह तिच्या कुटुंबियावर बेकायदेशीर जमाव जमवून हल्ला करण्यात आल्याची घटना उल्हासनगर कॅम्प नंबर 3 परिसरात घडली। या प्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी 7 जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत गुन्हा दाखल केलाय। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी श्रीमती कांता प्रेम राजपूत या आपली बहीण गीता राजपूत व मुलगी अंजली यांच्यासह पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जात होत्या। त्यावेळी सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास उल्हासनगर कॅम्प नंबर 3 येथील हडकमाता चौक परिसरातील गल्लीत आरोपींनी त्यांना अडवून मारहाण केली। यातील आरोपी नितीन थोरात याने फिर्यादीच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारहाण केल्याचा आरोप आहे। तसेच अन्य आरोपींनी तोंडावर व पाठीवर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। आरोपी जुली वाघरी, विनू वाघरी, नितीन थोरात, रोहित वाघरी, सोनू उर्फ बाळू वाघरी, महेश वाघरी यांनी फिर्यादीचे केस कापल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे। फिर्यादीची बहीण गीता राजपूत व मुलगी अंजली यांनाही मारहाण करून जखमी करण्यात आले। तसेच पोलिसांकडे तक्रार दिल्यास तुम्हाला बघून घेतो अशी धमकी देत शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे। या प्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी जुली वाघरी, विष्णू वाघरी, पप्पी वाघरी, नितीन थोरात, रोहित वाघरी, सोनू उर्फ बाळू वाघरी, महेश वाघरी व इतरांविरुद्ध गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे। ते श्रीमती कांता प्रेम राजपूत यांनी तक्रार दिली। तिच्या तक्रारीवरून 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे। त्याच्यापैकी 2 आरोपी अटक केलेले आहेत। जुली वाघरी, विष्णू वाघरी हे अटक आहेत। बाकीच्यांचा आरोपीचा शोध चालू आहे। त्यांचा आपसात वाद असल्यामुळे त्यांची भांडणं झालेली आहेत। तर दोन्ही लोकांवर कारवाई करत आहोत आणि त्यांच्यावर पुन्हा प्रतिबंधक कारवाई करण्याची सुद्धा तजवीज ठेवली आहे। त्याच्यात याआधी एक 324चा गुन्हा दाखल आहे आणि त्यांचा आपसात एकाच समाजाचे आहे, त्याच्यामुळं चालीरीती परंपरेवरून त्यांचे वाद आहेत। त्या संदर्भात गुन्हे दाखल झालेले आहेत। पुढील तपास करत आहोत।